विधानसभा में नेता प्रतिपक्ष विजय वडेट्टीवार ने गढ़चिरौली सहित राज्य की 35 सीटों पर जीत हासिल करने का दावा किया है। कांग्रेस नेता के दावे पर राज्य सरकार में मंत्री धर्मराव बाबा आत्राम ने जवाब दिया है। आत्राम ने कहा कि आदिवासियों को अपशब्द बोलने का फटका कांग्रेस को पड़ने वाला है। देश सहित राज्य में अंडरकरंट चल रहा था, जिसके कारण राज्य की 45 सीट महायुति को मिलेगी। इसी के साथ आत्राम ने चंद्रपुर सीट भी जीतने का दावा किया। एक्झिट पोल हा 100% खरा नसतो, म्हणजे थोडा लोकांचा जे अंदाज आहे ते अंदाज हा आपला टी व्हीमध्ये येत असतो आणि एक्झिट पोलमध्ये आपल्याला दिसतो। परंतु या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा निवडणूक झालेला आहे। त्या दृष्टिकोनातून जे अंडरकरंट जे चाललेलं आहे, ज्या प्रमाणामध्ये दिसायला वेगळं दिसतो, परंतु अंडरकरंट ज्या प्रमाणामध्ये चालला, तर 3 दिवस अगोदर आपण पाहत होतो जे बोलत होते की इंडिया आघाडी मेजॉरिटीमध्ये येईल, ते हळूहळू त्यांच्या आज आपण पाहतो की त्यांचा कमी झालेला आहे आणि इकडे इंडियाचा वाढत आहे इकडे। तर त्या दृष्टिकोनातून फार मोठा फरक हा आज काय 2 तारीख आहे, उद्याचा एक दिवस संपला की आपण 8 वाजता आपल्याला दिसेल की इंडियाचा नेतृत्वाखाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली फार मोठा जे आमचा होता की अबकी बार 400 पार, मला वाटतं ते सध्याच्या स्थितीमध्ये आपण अंदाज तसं दिसत आहे। परंतु या विदर्भामध्ये आपण पाहतो की आपण विरोधी पक्षाचे नेते इथे आहेत या भागातले, आणि आम्ही सुद्धा इथे मंत्री म्हणून काम करत असताना गडचिरोलीचा हा सीट 100% आमचा महायुतीचा येणार आहे हे तितका खरं आहे। आणि विदर्भामध्ये थोडाफार त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जे आदिवासींबद्दल जे शब्द वापरला त्यांनी, त्याच्यामुळे त्यांच्या आदिवासींचं जे मतदान आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काँग्रेसला झटका लागणार आहे या विदर्भामध्ये आपल्याला दिसून येईल। आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठा गड्डा तयार झालेला आहे, हे इतकं सत्य आहे।